यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। उजनी झपाट्याने भरू लागली, भीमा नीरा नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। उजनी धरण परिक्षेत्रात विशेषतः दौंड आणि भिगवण येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे। काल सकाळी -14% असलेली ही पाणी पातळी 24 तासात -7% आली आहे। दौंडमधून तब्बल 1,85,006 क्युसेक वेगाने पाणी उजनी धरणात येत आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हे धरण प्लसमध्ये येईल। या पावसामुळे नीरा आणि भीमा नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अजून मान्सूनचा पाऊस सुरू झाला नाही तोपर्यंतच माळशिरस तालुक्यातील कुरभावी येथे अडकलेल्या 6 आणि पंढरपूर तालुक्यातील गुरसाळी येथे नदीच्या पाण्यात अडकलेल्या 3 अशा एकूण 9 नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाने वाचवले। पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भिगवण आणि इंदापूर येथे झालेल्या पावसाचे व्हिडिओ आज सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागले आहेत। या मुसळधार पावसामुळे सोलापूर पुणे या महामार्गावर रात्रभर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली। नीरा नदीला पूर आल्यामुळे नातेपुते बारामती ही वाहतूक झाली बंद। पावसाची जबरदस्त बॅटिंग, उजनी परिसर तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी केळीच्या बागा झाल्या जमीनदोस्त। सांग सांग भोलानाथ, सोलापुरातून विमान उडेल का अशा प्रकारची भाजपची टिंगल करत काँग्रेसने सोलापूरच्या विमानसेवेसाठी केले आंदोलन। पहिल्याच पूर्व मोसमी पावसामुळे सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा झाला सुरू। माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे म्हणतायत अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस मजबूत। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। सोलापुरातील वकील साजिद शेख यांनी केला जीएसटी मध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा घोटाळा। 3 वर्षात 400 कोटींपेक्षा अधिक व्यवहार, जीएसटी पथकाकडून कसून चौकशी। सोलापुरातील टाकळी येथे जलवाहिनीला गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी गेले वाया। सोलापूर जिल्ह्यात 5,06,927 हेक्टर क्षेत्रावर होईल खरीपाची पेरणी। पाऊस सुरू झाला असला तरीही शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचा सल्ला। पंढरपुरात पूजेसाठी गेलेले 3 पुजारी महाराज मंदिरात अडकले, आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचाव कार्य सुरू। सिद्धेश्वर तलावात 62 कासवांचा आजवर झाला मृत्यू, शासकीय यंत्रणा अजूनही सुस्तच, आज पुन्हा शेकडो मासे मृत। पंढरपुरात चंद्रभागा नदीची पाणी पातळी 2 मीटरने वाढली, मे महिन्यात चंद्रभागा प्रथमच दुथडी भरून वाहू लागली। पुण्यात कोरोनाचे आढळले 15 रुग्ण तर सोलापुरात 1। हवामान खात्याने आज पुन्हा दिला पुण्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, दौंड तालुक्यात पावसाचा हाहाकार। पावसामुळे वालचंद नगर ते नातेपुते रोडवरील कळंबोली ब्रिज आणि नातेपुतेकडे येणारा कुरवली ते कुरभावी ब्रिज या दोन्ही ब्रिजवर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी केली बंद।
विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. भिगवण परिसरात काल गेल्या 25 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक असा 166 मिलीमीटर झाला पाऊस. शक्तीपीठ महामार्गात बाधित होणाऱ्या पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या हरकतींवर आज होणार सुनावणी. गृहमंत्री अमित शहा नांदेडच्या दौऱ्यावर, सभेसाठी खास वॉटरप्रूफ मंडप. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचा नारा, चलो मुंबई, 29 ऑगस्टला आंदोलन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, माढा तालुक्यातील अरण येथील दत्तात्रय घाटगे यांच्या आंबा बागेची करणार पाहणी. Kia, movement that inspires. राज्यात महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या झाली 242, तर गेल्या 24 तासात आढळले 43 रुग्ण. कृष्णा, पंचगंगा यासह सर्व नद्यांच्या पाणी पातळीत झाली वाढ. फलटण, धुमाळवाडी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेडमध्ये एकत्रितपणे करणार शंखनाद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जोरदार मार्केटिंग. भटक्या विमुक्तांचे 15 जुलैपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आदेश. मोठ्या मुलाचे बेजबाबदार सार्वजनिक वर्तन, यामुळे आता राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी केल्याची लालू प्रसाद यादव यांनी केली घोषणा. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.